नमस्कार मंडळी, मी रुचिरा आज पुन्हा तुमच्यासाठी आली आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. आणि हा नवीन व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी आज आली आहे एका शॉपमध्ये. त्या शॉपचं नाव आहे सरस्वती. आणि इथे काय काय आहे हे तुम्हाला मला आतमध्ये जाऊन दाखवायचं आहे. तर आपण लवकर आतमध्ये जाऊ. आणि हे शॉप जे आहे ते आहे संगमेरमध्ये. कुठे आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला मी आतमध्ये जाऊनच सांगते. चला माझ्याबरोबर आतमध्ये. सो आता आपण शॉपमध्ये एंट्री केलेली आहे आणि या आहेत शॉपच्या ओनर, ज्यांना आपण भेटूया. तुम्ही सांगाल हे शॉप आहे कुठे? हे शॉप आहे राणीमळा कॉर्नर, अकोले बायपास रोड, सुप्रीम बार. अच्छा. आणि ह्या शॉपमध्ये विशेषतः तुम्हाला घेऊन यायचं म्हणजे इथे हँडमेड बऱ्याच वस्तू आहेत, परत पेंटिंग आहेत. आता त्या पेंटिंग कोणत्या कोणत्या आहेत तीच आपल्याला डिटेल्समध्ये सांगेल. पण मला इकडच्या पेंटिंग खूप खूप सुंदर वाटल्या, खूप जवळच्या वाटल्या आणि अगदी रिजनेबल रेट्समध्ये सुद्धा आहेत. सो आपण बघूया काय काय आहे ते. तुम्ही मला सांगाल शॉर्टमध्ये? ही शिवाजी महाराजांची पेंटिंग आहे. ही 2022 साली आणि ही ॲक्रेलिक कलरमध्ये बनवलेली आहे आणि हँडमेड पेंटिंग आहेत माझ्या शॉपमध्ये. याला हा पिकॉक मोर जो की म्युरलमध्ये म्हणतात, म्युरल पेंटिंग म्हणतात. हा पण हँडमेड आहे. याला प्रॉपर वेगवेगळ्या प्रकारच्या क्ले वापरून, पण टफ आहे की तुम्ही त्याला जर रिमूव्ह करायचं असेल तरी तुम्ही हातोडीनेच करू शकता. आणि हे तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारचे कॅनव्हास, जे की वॉल हँगिंगमध्ये कॅनव्हासच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीच्या कॅनव्हास पेंटिंग बघायलाच मिळेल तुम्हाला. बरं, शॉर्टमध्ये तिथून तुम्हाला सांगितलंच आहे की ही शिवाजी महाराजांची पेंटिंग आहे. ही किती सुंदर आहे तुम्हाला दिसते आणि माझ्यामध्ये एकदम रिजनेबल रेटमध्ये तिने इथे ठेवलं आहे. आणि हे जे म्हणते तिने हे मोराचं आहे ना ॲक्च्युली डिझाईन? पूर्ण मोराचं आणि म्युरल आहे. म्युरल आहे विथ मिरर आहे. हे तुम्ही पेंटिंग बघा, अगदी जवळून बघा. आणि मेन पॉईंट खूप टफ आहे म्हणते ती. आणि ह्याच्यासाठी तू कुठलं कलर्स वगैरे यूज केलं? ॲक्रेलिक कलर वॉशेबल आहे. तुम्ही याला ओल्या पाण्याने जरी पुसलं तरीही काहीही कलर निघणार नाही. वॉशेबल आहे. म्हणजे ऑल पेंटिंग माझ्या वॉशेबल आहेत की तुम्ही त्याला ओल्या पाण्याने क्लीन केलं, आठवड्यातून महिन्यातून तुम्ही नळाखाली धरून जरी धुतल्या तरीही कलर जाणार नाही. म्हणजे हा एक वेगळाच आपल्याला हे आहे. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, हे नॉर्मली आपण बघतोच, पण ते सुद्धा तू बनवलंस ना. हे पण अतिशय सुंदररित्या तिने काहीतरी वेगळी डिझाईन अशी बनवली आहे, ती पण खूप छान आहे. प्लस तिने लेडीजच्या ज्या कॉस्मेटिकच्या वस्तू आहेत त्या सुद्धा सगळ्या ठेवल्यास ना. कॉस्मेटिकमध्ये काय काय ठेवलंस? कॉस्मेटिकमध्ये नेकलेस, नेल पेंट, मुलींचं मेकअपचं जे सामान असतं सामान, आपलं स्ट्रेटनिंगचे शॅम्पू आहेत, नंतर फेशियल क्रीम आहेत, म्हणजे लिटरली सनस्क्रीन लोशन पासून जे बेसिक आपण म्हणतो मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन पासून सगळ्या वस्तू तिने इथे ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कॉस्मेटिक जरी पाहिजे असेल लेडीजना तरी सुद्धा तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता. बेसिक सनस्क्रीन लोशन पासून, नेल पेंट पासून, नेकलेस पासून, लिपस्टिक प्लस बँगल्स, जे आपल्या लेडीजना खूप जवळचं असतं, अशा सगळ्या वस्तू तिने इथे ठेवल्या आहेत. आता आपण पुढच्या पेंटिंगकडे. अरे नाही, पर्स पण आहेत. वाव, लुक ॲट द पर्स, लुक ॲट दिस पर्स. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. ही पर्स आहे जी आपण वेडिंगमध्ये किंवा कोणत्याही पार्टीला सुद्धा छान वापरू शकतो आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे ही पर्स. काय पर्सची प्राईज आहे? 300, हार्डली 300 रुपीज. लुक ॲट दिस पर्स. आणि म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रिजनेबल रेटमध्ये इथे भेटू शकतात. इथे स्पेशली तुम्हाला आणायचं माझं इंटेन्शन 300, ओनली 300 दिस पर्स ऑल्सो. वाव, हे आपल्याला साडीवरती सुद्धा असं किती छान गेटअप करेल. सो बघा, म्हणजे ह्या दुकानात घेऊन किती फायदा होणार आहे. विथ मला वाटतं हे परफ्युम्स आहेत. नाही, हे सगळे हेच आहेत आपले फेशियल क्रीम्स आहेत आणि काही कॉम्पॅक्ट आहेत, फाउंडेशन आहे, प्रायमर आहे, मेकअप फिक्सर आहे. म्हणजे ऑल तू कॉस्मेटिकमध्ये सगळंच ठेवलंय. म्हणजे बेसिक मॉइश्चरायझर पासून प्रायमर, फेस वॉश, बेसिक थिंग सुद्धा, प्लस मेकअपचं सामान, फिटमीचे प्रोडक्ट्स आहेत इथे. म्हणजे मॅकचे, नंतर फिक्सर पण आहे, मेकअप फिक्स करण्यासाठी आपण जे फिक्सर मारतो ते फिक्सर पण आहे. म्हणजे प्रायमर, फिक्सर, ऑल थिंग्स इथे आहेत. प्लस ह्या सगळ्या ज्या तुम्ही बघताय गिफ्ट्स आहे ना, गिफ्टसाठी आपण हे करू शकतो ना गिफ्ट्स. हे सगळं गिफ्टचे वस्तू आहेत. आर्चीजमध्ये ज्या गोष्टी भेटतात सगळ्या
त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल भेटतील. म्हणजे हे शॉप तुम्हाला 3 in 1 म्हणू शकता. कॉस्मेटिक प्लस गिफ्ट्स आणि प्लस पेंटिंग जे हँडमेड आहेत. पेंटिंग तुम्हाला मला अजून दाखवायचे आहेत, ज्या खूप सुंदर सुंदर पेंटिंग अर्ध्या तर ती म्हणते फ्रेमसाठी गेल्यात ना, फ्रेमिंगसाठी गेल्यात. सो बेसिकली आता जितक्या आहेत तितक्याच मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये दाखवते. आता वरती पण तुम्ही बघू शकता रनिंग हॉर्सची पेंटिंग आहे ही. आणि हे कृष्णाचं वगैरे आहे. हे काय आहे? हे काहीतरी मला वेगळं वाटतं. ते मॉडर्न आर्ट मध्ये जातं, ज्याच्यामध्ये काचेचे जे वेस्टेज तुकडे असतात त्या तुकड्यांपासून बनवलेली आहे. हे मी बघू शकते का? हो. वाव, लुक ॲट दिस. म्हणजे आपण म्हणतो ना टाकाऊ पासून टिकाऊ. वेस्टेज ज्या काचा असतात त्या काचेपासून तिने बनवलंय. किती सुंदर आहे हे आणि किती छान वाटेल घरात सुद्धा हे. सुपर. हॅट्स ऑफ. सुपर. आणि ही डॉल कसली आहे? पेपर डॉल आहे, न्यूजपेपर पासून बनवलेली. ओ माय गॉड, अनइमॅजिनेबल. न्यूजपेपरपासून बनवलेली डॉल माझ्यासाठी खूप सुपर. ही तिची आता लेटेस्ट पेंटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळे तिचे कलर्स वगैरे आहेत. आणि ही आहे पेंटिंग राधाकृष्णाची आणि अप्रतिम अशी पेंटिंग ही वाटते. ही कोणाची ऑर्डरची आहे का? नाही, कलेक्शनसाठी. अच्छा, ही कस्टमर रिक्वायरमेंट असते राधाकृष्ण. इतकी ब्युटिफुल पेंटिंग तुम्हाला कुठेच भेटणार नाही राधाकृष्णाची. इफ यू वॉन्ट, जर तुम्हाला ही हवी असेल तर खरंच या शॉपमध्ये तुम्ही येऊन भेट द्या. आता यापुढे एक सुंदर पेंटिंग दाखवते जी मला ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये खूप आवडली. एव्हरी सक्सेसफुल मॅन बिहाइंड वुमनचं एक छान एक्झाम्पल तिने दिलंय. लुक ॲट दिस. ह्यापेक्षा ब्युटिफुल काहीच असू शकत नाही असं मला वाटतं. सो खूप छान, खूप मस्त, खूप क्रिएटिव्ह. मला वाटते मला इथे क्लास लावायला लागतील. आणि विठ्ठलाची प्रतिमा तिने एकदम सुंदर. गणेश सगळं सुंदर आहे. मी काय शब्दात वर्णनच मला करता येत नाही ॲक्च्युली. आपण ना बापरे, ह्या पेंटिंगचं मला काही सांगशील विशेष? आपल्या शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक करण्यात आला होता तेव्हा राज्याभिषेकची पेंटिंग केलेली आहे. राज्याभिषेक मध्ये मोस्टली बघताना सर्वात जास्त जे गागा भट होते, जे आले होते त्यांचा अभिषेक करण्यासाठी, त्यांचा आणि इंग्रज मुजरा घालताना शिवाजी महाराजांना हे खूप बघितलं जातं. आणि जे काही आपल्या सर्वांसाठी एक अद्भुतपूर्ण जो सोहळा आहे त्या सोहळ्याचं दृश्य उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापेक्षा ब्युटिफुल काहीच असू शकत नाही. शिवाजी महाराज त्यांची त्यांनी राज्याभिषेकाची प्रतिमा इथे उभी केली आहे आणि मला अगदी हुबेहूब वाटते. कुणाच्याही वॉलवरती हे अप्रतिम दिसेल. पूर्ण आपला जो हॉल असेल ना तो ह्या प्रतिमेनेच भरून देईल. आणि ह्यात बेसिकली खूप छान आहे की इंग्रज त्यांना मुजरा करतायत. यापेक्षा ब्युटिफुल काही असूच शकत नाही. एक वेगळीच अशी अप्रतिम अशी ही चित्र तिने ते छान उभारलंय. खूप सुंदर अशी पेंटिंग तिने क्रिएट केली आहे. आणि प्लस हे सुद्धा हँडमेड आहे. ओ माय गॉड, हे सुद्धा ती म्हणते तिने हाताने बनवलंय. शिवाजी महाराजांची पूर्ण प्रतिमा आहे. ह्यापेक्षा ब्युटिफुल काहीच असू शकत नाही. हे कसं बनवलंयस तू मला थोडक्यात सांगशील? याला पहिले मातीमध्ये पूर्ण मूर्ती बनवावी लागती आणि नंतर त्याच्यावरती सिलिकॉन आणि काही वेस्टेज एक मटेरियल भेटतं. ड्राय मटेरियल असतं थोडंसं प्लास्टिक टाईप. त्याचा मग आम्हाला डाय टाकावा लागतो. डाय टाकल्यानंतर 2 दिवस सुकून द्यावे लागतात आणि माती परत रियूज मध्ये येऊन जाते. पण हा डाय लाईफ टाईम राहतो. हा पण वॉशेबल आहे आणि पूर्ण टफ आहे. जो की आपण अनेक ठिकाणी स्टॅच्यू बघतो जे की बाहेर लावलेले असतात. पाण्यात ठेवलं, बाहेर पावसाचा उन्हाचा त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. ह्यापेक्षा बेटर पद्धतीने मी अजून काहीच सांगू शकत नाही. ना उन्हाचा पावसाचा कसलाच इफेक्ट त्याच्यावरती होत नाही. आणि शिवाजी महाराजांची अशी सुंदर प्रतिमा तिने आपल्या हाताने बनवली आहे. तिचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यापेक्षा ब्युटिफुल मी आतापर्यंत काहीच बघितलं नाही. सो आणि ह्या सुद्धा पेंटिंग आहेत ज्या तिने हातानेच बनवल्यात रे. म्युरलच आहे हे पण क्ले पासूनच बनवलेलं आहे. वॉलपुट्टी जी आहे आपण त्या वॉलपुट्टीमध्ये यूज करून बनवलेलं आहे.
काही वर्ड्सच नाही आहेत बोलायला. इथे पण आहेत, इथे ही कृष्णाची मूर्ती बघा, म्हणजे प्रतिमा किती सुंदर केली ड्रॉइंग. हे पण हँडमेड. हो हँडमेड. हे सुद्धा हँडमेड आहे, हे सुद्धा हँडमेड आहे, हे सुद्धा हँडमेड आहे, हे पण हँडमेड आहे. हे तर ड्रॉइंग आहे. आणि हे बघा, हे काहीतरी हे ह्याचं एक्सप्लेन कर ना. अच्छा, ती थोडीशी फोनमध्ये बिझी आहे. मला वाटतं हे कोणते पर्सन्स असतात, आय थिंक सो ऑफिसेसमध्ये वगैरे ह्याच्या ऑर्डर्स जास्त येतात कदाचित. आरती, हो हो आहे. एक मिनिट, हो क्लिप ते सगळे. ती सांगेल आपल्याला. आणि हे एका मुलीची पेंटिंग तिने केली आहे. जर तुम्हाला सुद्धा अशा पेंटिंग हव्या असतील स्वतःच्या चेहऱ्याच्या किंवा घरातल्या कोणाच्या, किंवा इतर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं आहे, कपल पेंटिंग तुम्हाला करून हव्या असेल, किंवा आपल्या लहान बाळाची पेंटिंग करायची असेल, तरीसुद्धा इतक्या सुंदर अशा पेंटिंग ती बनवून देते. सो ही पेंटिंगसुद्धा बनवा. आणि तुम्हाला जर अशी पेंटिंग बनवून हव्या असेल तर तुम्ही इथे येऊन तिला ऑर्डर द्या. आणि माझ्यासाठी ह्या शॉपला तुम्ही नक्कीच विजिट करा. तुम्हाला काहीतरी वेगळाच अनुभव होईल आणि खूप छान वाटेल. आणि फर्स्ट ऑफ ऑल मला आरती, मला ह्या पेंटिंगबद्दल काहीतरी सांग. ही एक मला एक आर्किटेक्चरने ऑर्डर दिलेली आहे. तर GST आणि इन्कम टॅक्स ऑफिस आहे ते, त्या ऑफिसमध्ये लावण्यासाठी त्यांना त्यांचं अँटी चेंबर जे आहे त्या चेंबरमध्ये लावण्यासाठी त्यांनी रिक्वायरमेंट होती की ज्याच्यामध्ये की GST मध्ये माणसांची ओव्हरथिंक जी असती की आपलं टॅक्स असेल किंवा आपलं जे आपण जी GST भरतोय, सध्या जे GST करतोय त्याच्याशी रिलेटेड जे माणूस जे भरतात त्याच्याशी रिलेटेड ही बनवलेली आहे. ओके, म्हणजे आत्ताचा सगळ्यांचा एक मोठा ऑप्शन तिने समोर उभा केला आहे GST. आणि ते तिने कसं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये मोडती ही पेंटिंग ही सुद्धा. सो एक काहीतरी युनिक, काहीतरी वेगळी अशी पेंटिंग तिने इथे आपल्या आपल्या 2 पीस पेंटिंग म्हणतात पण कारण की 2 पीस मध्ये त्याचा पार्ट वेगवेगळे डिवाइड केलेले. अतिशय अप्रतिम. आणि बघताय तुम्ही 2 पीसमध्ये ही पेंटिंग आहे आणि अतिशय डिफरंट, काहीतरी वेगळी आणि युनिक. याच्यामध्ये आपला खूप मोठा GSTचा विषय तिने मांडला आहे. सो बघा, असे वेगवेगळे पेंटिंग्स इथे आहेत. ही पण पेंटिंग मला थोडीशी वेगळी वाटली. ती पण पेंटिंग त्यांचीच ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये GST नाही का कोणी नाही भरली आहे आपण. ओके ओके ओके. अनइमॅजिनेबल की अनइमॅजिनेबल आहे की GST साठी सुद्धा एक सेकंड पेंटिंग आहे. जर कोणी भरली नसेल तर ते पेंटिंग त्याच्यामधून दाखवलं आहे. आणि विशेष, अजून एक विशेष सांगायचं म्हणजे ती ह्या शॉप बरोबर लहान मुलांचे ह्या रूममध्ये क्लासेससुद्धा घेते. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ती सगळ्यांना पेंटिंग आणि हे जे हँडमेड वर्क आहे हे शिकवते. सो तुम्ही कोणीही इंटरेस्टेड असाल किंवा तुमच्या घरात कोणी इंटरेस्टेड असेल, बाहेर कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांना ह्या विषयामध्ये रुची असेल तर त्यांनी नक्की या शॉपमध्ये या. आणि तुमचं नाव सांगाल मॅडम मला? माझं नाव आरती स्वरूप कुमार गुंजाळ आहे. आणि इथे सगळ्या प्रकारचे जे काही मी आर्ट फॉर्म करते ते सगळं आर्ट फॉर्म मी इथे टीच करते, शिकवते, पर्सनली शिकवते. पर्सनली प्रत्येक मुलाला वेगवेगळा त्यांचा जो टायमिंग अवेलेबल होईल त्यांच्या स्कूलमधून असेल किंवा कॉलेजमधून उरलेल्या ज्या टायमिंगमध्ये त्यांना शक्य होईल त्या टायमिंगमध्ये मी हे क्लास घेते. माझं शॉप सकाळी 10 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत ओपन असतं. तर या टायमिंगमध्ये तुम्हाला जो वेळ अवेलेबल होईल त्या वेळेमध्ये तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता. त्यापेक्षा बेटर काही असूच शकत नाही. तुम्हाला ज्या टाईममध्ये हवे आहे क्लास त्या टाईममध्ये ती तुम्हाला शिकवू शकते. प्रत्येकाला पर्सनली शिकवू शकते. त्यासाठी तिने एक स्पेशल रूम इथे ठेवला आहे. तिचे क्लासेसचे स्टुडंटसुद्धा आता सध्या आतमध्ये आहेत. सो मी त्यांना डिस्टर्ब नाही करणार, पण तो क्लाससुद्धा ती घेते. सो इफ यू आर इंटरेस्टेड, तुमच्यामधलं कोणीही इंटरेस्टेड असेल तर नक्की ह्या शॉपमध्ये या. ह्या कलेचा ह्या जी ही सुंदर कला आहे तुम्ही एकदा बघा आणि ह्याचा अनुभव घ्या. आणि ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला एखादी पेंटिंग आवडली तर तुम्ही त्या पेंटिंगला ऑर्डरसुद्धा देऊ शकता.
मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स देईन की कुठे कोणाकडे कॉन्टॅक्ट करायचं, कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं. एखादी पेंटिंग आवडली तर तुम्ही ऑर्डरसुद्धा देऊ शकता, तुम्हाला कुरिअरसुद्धा केली जाते. आणि आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.